आता बातमी फास्टॅग संदर्भात। फास्टॅगच्या वार्षिक पासमध्ये 2.5% वाढ झाली। सुमारे 56 लाख वापरकर्त्यांना याचा फटका बसलाय। फास्टॅग आता 3000 रुपयांवरून 3075 रुपये झालेले आहे। महागाईशी निगडीत किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे नवी वाढ झाली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती फास्टॅग संदर्भात? बरोबर, आपण बोलल्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग वार्षिक पासच्या शुल्कात 2.5% वाढ केलेली असून सध्याचे 3000 रुपये जे शुल्क लागत होते आता ते 3075 रुपये होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून हे दर आपण पाहिलं तर लागू होणार आहे। त्यामुळे ही वाढ महागाईशी निगडीत असलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे करण्यात आली आहे आणि मात्र शुल्कवाढ मर्यादित असल्यामुळे नियमित महामार्गावर वापरणाऱ्या वाहनधारकांना या पासमुळे होणारी बचत ही कायम राहणार आहे। शुल्कवाढ केवळ 75 रुपये असल्याने नियमित प्रवासासाठी एक फेरीचा खर्च साधारण 15 रुपयापर्यंत राहील आणि जो नियमित टोलच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। त्यामुळे नागरिक 2.5% वाढ जरी झाली असेल तरी नागरिकांना या ठिकाणी जरासा दिलासा आज देण्यात आलेला आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।